सध्या आम्ही मोर्जी समुद्र किनारी भागात आहोत आणि या किनारी भागात नाताळ सणाच्या उत्सवानिमित्ताने जे देशी आलेले पर्यटक या ठिकाणी आपल्याला गर्दी करून दिसत आहे। परंतु या किनारी भागात जर एक लक्ष मानलं तर साधन सुविधांचा वानवा असल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी चेंजिंग रूम, टॉयलेट, पार्किंगची गैरसोय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने दोन्ही रस्त्याच्या बाजूने पार्क करून ठेवली जातात आणि वाहतुकीची कोंडी केली जाते। त्यामुळे दरवर्षी आपले पर्यटन खात्याचे मंत्री म्हणा, आमदार म्हणा, मुख्यमंत्री म्हणा की पर्यटकांना योग्य पद्धतीने सोयी सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देतात आणि एकदा पर्यटन हंगाम संपला की ते सगळं विसरून जातात। पुन्हा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी ते सर्व तऱ्हेच्या पर्यटकांना सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही देतात। परंतु आज जर आम्ही या किनारी भागात लक्ष मानलं तर कसल्याच प्रकारच्या या ठिकाणी सोयी सुविधा नाही। परंतु ते स्थानिक सॅग व्यावसायिक असतील, रेस्टॉरंटवाले असतील, हॉटेल व्यावसायिक आहेत, ते मात्र आपल्या ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात। हा सायलंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे, परंतु सायलंट झोन सागरी कासव संवर्धन मोहीम ज्या 1997 सालापासून सुरू करण्यात येत आहे, मागच्या 4 वर्षापासून सायलंट झोन म्हणून हा डिक्लेअर केलेला आहे। परंतु या सायलंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात जर आपण या ठिकाणी लक्ष मानलं तर ध्वनी प्रदूषण होत आहे आणि यांना संगीत वाजवण्यासाठी कोण परवाने देते हा एक संशोधनाचा विषय होऊन बसत आहे। सर्वच जण याकडे दुर्लक्ष करतात आणि परिणामी मग काही जे स्थानिक नागरिक असतात त्यांना झोपेचा त्रास होतो, जे आपले आजारी माणसं असतात त्यांना त्रास होतो, खोकला दरम्यानच्या रुग्णांनाही याचा बराच त्रास होतो। याकडे सरकारने लक्ष देताना स्थानिक पंचायत म्हणा, पर्यटन खात्याचे मंत्री, स्थानिक आमदार, सरकार यांची संयुक्त एक बैठक घेऊन, पंचायत बैठक घेऊन स्थानिकांना कशाच प्रकारचा या पर्यटक हंगामात त्रास होणार नाही आणि या ध्वनी प्रदूषणावर कुठंतरी जे संगीत रजनीच्या पार्ट्या असतात तिथं कुठंतरी जे परवाने आहेत ते परवाने देताना कुठंतरी निर्बंध घालावे, त्याला नियम घालणे आवश्यक आहे आणि कोणालाही त्याचा त्रास होणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी। परंतु सरकार वेगवेगळे कायदे कागदावर भक्कम करत असतात, परंतु त्याची अंमलबजावणी या ठिकाणी व्यवस्थित होत नाही। या ठिकाणी जर आपण बघितलं तर बिगर गोमंतकीय व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहे, दिल्ली भागातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहे, ते या ठिकाणी लाकडी पलंग असतात, किनारी भागात टेबल असतात, त्याचा मारा करून अतिक्रमण करतात आणि त्यामुळे जे पर्यटक फिरायला येतात त्यांना व्यवस्थित या ठिकाणी फिरता येत नाही। यावर सरकारने लक्ष देऊन व्यवसाय नीटनेटका करत असताना अगोदर पर्यटकांना सोयी सुविधा पुरवण्याची गरज आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।